हाय एवरीवन, आकाश दिस साइड. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण एक मोस्ट कन्फ्युजिंग आणि खूप मिसयूज केला जाणारा टॉपिक बघणार आहोत टेराफॉर्मचा, विच इज टेराफॉर्म प्रोव्हिजनर्स. आता हे प्रोव्हिजनर्स कुठे यूज करायचे, त्याचे यूज केसेस काय आहेत आणि हे ॲक्च्युली तेवढे युजफुल आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सो विदाउट फर्दर रिड्यू, लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस वन. ऑलराईट. सो टेराफॉर्म प्रोव्हिजनर्सचा यूज केस नक्की काय आहे तो अंडरस्टँड करूया. लेट्स से की तुम्हाला असा एक तुमचा यूज केस आहे की तुम्हाला तुमच्या सिस्टमवरून एक फाईल कॉपी करायची आहे. तुम्ही जो पण रिसोर्स किंवा जो पण सर्व्हर क्रिएट करणार आहात त्याच्यामध्ये, किंवा तुमच्या ज्या लोकल सिस्टममध्ये जिकडे पण तुम्ही टेराफॉर्म रन करताय त्या सिस्टमवरती तुम्हाला काही कमांड किंवा काही शेल स्क्रिप्ट्स म्हणा किंवा किंवा दुसऱ्या कोणत्याही स्क्रिप्ट्स रन करायच्या त्या केसमध्ये, किंवा थर्ड यूज केस जो आपला आहे की एक्झिक्यूट कमांड्स ऑन द रिमोट सर्व्हर. म्हणजेच काय की लेट्स से की तुम्हाला तुमच्या रिमोट सर्व्हरवरती जो पण सर्व्हर तुम्ही टेराफॉर्म यूज करून क्रिएट केलेला आहे त्या सर्व्हरवरती जर तुम्हाला काही कमांड किंवा स्क्रिप्ट्स वगैरे रन करायचे असतील, ह्या सगळ्या यूज केसेसमध्ये आपल्याला टेराफॉर्म प्रोव्हिजनर्स यूज होतात. आता नॉर्मली ज्यावेळेस पण आपण बघतो की डेव्हऑप्सचे जेवढे पण आपल्याकडे टूल अवेलेबल आहेत, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे डॉकर आहे, कुबरनेटिस आहे, अँसिबल आहे, टेराफॉर्म आहे. आता ह्याच्यापैकी टेराफॉर्मचा जो मोस्ट इम्पॉर्टंट यूज केस आहे तो आपण रिसोर्सेस क्रिएट करण्यासाठी किंवा रिसोर्सेस डिलीट करण्यासाठी किंवा ते रिसोर्सेस जर आपल्याला अपग्रेड करायचे असतील तर ह्या सगळ्या यूज केसेससाठी आपण टेराफॉर्म यूज करतो. आता ही जी टेराफॉर्म प्रोव्हिजनरची जी गोष्ट आहे की फॉर एक्झाम्पल फाईल कॉपी करायची आहे, काही शेल स्क्रिप्ट कॉपी करायचे आहेत किंवा त्या एक्झिक्यूट करायच्या आहेत लोकली किंवा रिमोट सर्व्हरवरती, हे आपण दुसऱ्या कोणत्या टूलने करू शकतो का? देन दी आन्सर इज येस. आपल्याकडे अँसिबल हा कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटचा टूल ऑलरेडी अवेलेबल आहे. सो तो टूल यूज करून आपण हे जे यूज केसेस आहेत टेराफॉर्म प्रोव्हिजनर्सचे हे आपण इझिली करू शकतो. आता इंटरेस्टिंग गोष्ट, जर आपण टेराफॉर्मच्या प्रोव्हिजनर रिलेटेड त्यांच्या डॉक्युमेंटेशनमध्ये जर वाचली तर त्याच्यामध्ये त्यांनी लिटरली असं लिहिलेलं आहे की यू शुड एक्झॉस्ट ऑल दी ऑल्टरनेटिव्स बिफोर युझिंग द प्रोव्हिजनर्स इन युअर कॉन्फिगरेशन. म्हणजे ते स्वतःहूनच सांगतात की तुमच्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नाही आहे की जे पण यूज केसेस आता आपण बघितले 3 यूज केसेस जे आहेत, फाईल कॉपी करायची आपल्याला, त्याच्यानंतर एक एक्झिक्युटेबल किंवा एक शेल स्क्रिप्ट रन करायचे किंवा कोणत्याही कमांड रन करायचे आहेत रिमोट किंवा लोकल सर्व्हरवरती. ह्या सगळ्या गोष्टींसाठी जर तुमच्याकडे कोणताही ऑप्शन नाही आहे आणि जर तुम्हाला फक्त तुमच्याकडे टेराफॉर्मच आहेत, दॅट्स द ओनली वेन यू यूज द टेराफॉर्म प्रोव्हिजनर्स. सो इकडे जर आपण गेलो की टेराफॉर्म प्रोव्हिजनर्स जे ऑफिशियल डॉक्युमेंट आहे त्या ऑफिशियल डॉक्युमेंटेशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे 3 डिफरंट टाईप्सचे प्रोव्हिजनर्स अवेलेबल आहेत. एक फाईल नावाचा प्रोव्हिजनर अवेलेबल आहे, एक लोकल एक्झेक नावाचा प्रोव्हिजनर अवेलेबल आहे आणि तिसरा आहे रिमोट एक्झेक नावाचा. आता ह्याचे यूज केसेस पण आपल्याकडे डिफरंट डिफरंट आहेत. फॉर एक्झाम्पल जर फाईल आपल्याला कॉपी करायची आहे फ्रॉम वन सर्व्हर टू दी अनदर सर्व्हर किंवा जो सर्व्हर आपण क्रिएट करणार आहे त्या सर्व्हरवरती, देन यू विल यूज फाईल प्रोव्हिजनर. आणि हे लोकल एक्झेक जे आहे, जर तुम्हाला काही एक्झिक्युटेबल किंवा काही कमांड्स वगैरे रन करायचे असतील तर त्या तुम्ही लोकल एक्झेक यूज करून रन करू शकता. आणि जे थर्ड आहे दॅट इज की रिमोट सर्व्हरवरती जर तुम्हाला काही कमांड किंवा काही शेल स्क्रिप्ट वगैरे रन करायचे असतील, दॅट यू कॅन डू बाय युझिंग द रिमोट एक्झेक. सो आता या तिन्ही पण प्रोव्हिजनर्सचं एक एक छोटंसं एक्झाम्पल आपण बघूया. आय विल गो बॅक टू माय VS कोड, क्लिअर करतो. ऑलराईट. सो इकडे जर तुम्ही बघितलं तर ऑलरेडी मी main.tf लिहिलेली आहे आणि ह्या main.tf मध्ये काही चेंजेस तुम्हाला दिसतील की इकडे वॅर दॅट इज द व्हेरिएबल फाईल विच आय हॅव इंट्रोड्यूस्ड, की जे पण हार्ड कोडेड व्हॅल्यूज इकडे दिसतात त्याच्याला थोडाफार व्हॅल्यू आपण व्हेरिएबल.tf मध्ये टाकलेले आहेत. युजली ट्राय करा की जेवढ्या पण हार्ड कोडेड व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या आपण व्हेरिएबल.tf मध्येच टाकू. त्याच्यानंतर इकडे जर आपण आपला रिसोर्स ब्लॉक बघितला तर मी एक इन्स्टन्स क्रिएट करतोय आणि आपण इकडे एक AMI दिलेला आहे ऑफ दिस इज उबुंटू AMI बेसिकली. त्याच्यानंतर इन्स्टन्स टाईप माझा आहे T3 मायक्रोम आणि इन्स्टन्स काउंट जो आहे तो माझा एकच इन्स्टन्स मी क्रिएट करणार आहे सध्या. आणि त्याच्यासोबत मी एक की नेम यूज करणार आहे. आता ही की कशासाठी यूज होईल की जर आपण इकडे प्रोव्हिजनर बघितला तर हा प्रोव्हिजनर काय करेल की हा प्रोव्हिजनर तुमच्या लोकल मशीनवर जिकडे पण तुम्ही टेराफॉर्म रन करणार आहे तिकडून ती फाईल कॉपी करणार तो तुमच्या रिमोट सर्व्हरवरती जो पण तुम्ही क्रिएट केलेला. आता ह्या केसमध्ये काय होईल की आपण जर की नेम किंवा की पेअर जर मेन्शनच नाही केली
तर त्या केसमध्ये टेराफॉर्मला कळणारच नाही की त्या पर्टिक्युलर इन्स्टन्ससोबत कसं कनेक्ट करायचं. सो आपल्याला कनेक्शनची कॉन्फिगरेशन द्यावी लागते, त्याच्यासोबत आपल्याला की पेअर द्यावा लागतो, जेणेकरून आपला जो पण रिसोर्स आहे तो रिसोर्स कनेक्ट करण्यासाठी ती कॉन्फिगरेशन यूज केली जाईल आपल्या लोकल सिस्टमवरून. फॉर एक्झाम्पल, आता इकडे readme.md मी जो पण प्रोव्हिजनरचा कोड आहे तो ऑलरेडी इकडे लिहिलेला आहे. आता आपण फाईल प्रोव्हिजनर यूज करणार आहोत. सो त्याच्यासाठी आपण असं काही लिहू शकतो की प्रोव्हिजनर, आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन मिळतात. एक तर फाईल आहे, लोकल एक्झेक आहे आणि रिमोट एक्झेक. तर आपल्याला फाईल यूज करायचा, आणि फाईल यूज करून लेट्स से की मी इकडून सोर्स अँड डेस्टिनेशन पण कॉपी करतो. हे 2 आर्ग्युमेंट्स यूज होतील ज्यावेळेस आपण फाईल हा प्रोव्हिजनर यूज करणार. आता फाईल प्रोव्हिजनरमध्ये आपल्याला सोर्स फाईल द्यावी लागते आणि डेस्टिनेशन फाईल द्यावी लागते. तर मी आता काय करतो की ही readme.mdचा पाथ कॉपी करतो आणि ह्या पाथमध्ये इकडे आपण पेस्ट करूया. सो ही सोर्स फाईल दॅट इज readme.md कॉपी होईल डेस्टिनेशनवरती. लेट्स से ह्याचं पण नाव आपण चेंज करूया, readme.md. याला सेव्ह करूया. आता हा प्रोव्हिजनर तर आपण लिहिला. आता ह्या प्रोव्हिजनरला कनेक्शनसाठी आपल्याला कॉन्फिगरेशन पण द्यावी लागते. ती कनेक्शनसाठी जर आपल्याला कॉन्फिगरेशन द्यायची असेल तर त्याच्यासाठी पण आपण कोड ऑलरेडी लिहिलेला आहे. अगेन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही आहे किंवा पाठ करायची गरज नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डॉक्युमेंटेशनमध्ये इझिली मिळतील. सो तिकडून फक्त आपल्याला कॉपी करायचे. जस्ट आपल्याला तो कॉन्सेप्ट माहिती असला पाहिजे की प्रोव्हिजनर कोणता यूज करतोय आणि त्याच्यासाठी काय काय कनेक्शनच्या कॉन्फिगरेशन द्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, जर इकडे तुम्ही बघितलं तर मी इकडे कनेक्शनमध्ये SSHने कम्युनिकेट करणार आहे त्या पर्टिक्युलर सर्व्हरसोबत, आणि इकडे आपण जो यूजर यूज करणार आहे तो असणार आहे उबुंटू, आणि जी की पेअर यूज करणार आहे ती ही असेल terraform keypair.pem. सो त्याचा पण पाथ मी इकडे दिलेला आहे, आणि जो होस्ट असेल त्याच्या IP ॲड्रेसने आपण पब्लिक IP ॲड्रेसने बेसिकली कनेक्शन करणार आहोत. आता इकडे आपण फाईल प्रोव्हिजनर यूज करतोय. सोर्समधून एक फाईल आपण डेस्टिनेशनवर कॉपी करणार आहे युजिंग दिस कनेक्शन कॉन्फिगरेशन. सो आय विल सेव्ह दिस, आणि इकडे लेट्स रन terraform init. terraform initमध्ये अगेन जेवढे पण प्रोव्हायडर रिलेटेड कॉन्फिगरेशन आहे ते सगळे डाउनलोड करून तो लोकली ठेवेल. त्याच्यानंतर आपण terraform प्लॅन जर रन करायची असेल तर ती करू, अदरवाईज आपण डायरेक्टली terraform अप्लाय करू. आणि इकडे अजून एक गोष्ट विच आय फॉरगॉट टू मेन्शन की मी इकडे सिक्युरिटी ग्रुप पण दिलेला आहे. द रिझन बिईंग की ज्या वेळेस आपण एक नवीन सर्व्हर क्रिएट करतोय त्यावेळेस आपल्याला पोर्ट 22 पण इकडे मेन्शन करावा लागेल. अदरवाईज जे SSH कॉन्फिगरेशन किंवा SSH कनेक्शन टाईप जे इकडे आपण दिलेलं आहे हे बिलकुल चालणार नाही. दॅट्स वाय इकडे मी 22 मेन्शन केलेला आहे, आणि त्याचा जो CIDR ब्लॉक आहे त्याच्यामध्ये मी असं लिहितोय की हा कुठूनही दॅट इज 0.0.0.0 इट कॅन बी 0, इट कॅन बी 32. म्हणजेच काय की कुठूनही हा पर्टिक्युलर सर्व्हर माझा ॲक्सेस होऊ शकतो युजिंग दी SSH अँड युजिंग दिस पर्टिक्युलर PEM फाईल. आता terraform init तर रन झालेली आहे. लेट्स रन terraform apply, आणि terraform applyचं आउटपुट आपण थोडं ऑब्झर्व करूया. ज्यावेळेस terraform apply रन होईल त्यावेळेस इकडे तुम्हाला दिसेल की खूप साऱ्या गोष्टी होतात. एक तर इन्स्टन्स क्रिएशन होतोय, सिक्युरिटी ग्रुप क्रिएशन होतोय, आणि त्याच्यासोबत जो प्रोव्हिजनरचा ब्लॉक आपण इकडे दिलेला विच इज द फाईल प्रोव्हिजनर, हा प्रोव्हिजनर पण इकडे एक्झिक्यूट होतो. दॅट मीन्स इनिशियलीच ज्यावेळेस आपण terraform अप्लाय करतो त्याच वेळेस तो काय करेल की इकडून जी पण फाईल असेल readme.md ती फाईल कॉपी करून तो ह्या पर्टिक्युलर लोकेशनला पेस्ट पण करेल. आता इकडे त्याने ओके अप्लाय कमांडचं तर आउटपुट आलेलं आहे. अप्लाय कमांड सक्सेसफुली रन झालेली आहे. लेट्स गो टू AWS, आणि त्याच्यामध्ये आपण चेक करूया की आपला जो इन्स्टन्स होता त्या इन्स्टन्समध्ये ती फाईल कॉपी झाली की नाही. इकडे तुम्ही बघाल की हा डेमो नावाचा आपण आता एक नवीन इन्स्टन्स क्रिएट केलेला. लेट्स सिलेक्ट दिस अँड कनेक्ट, आणि त्याच्यानंतर लेट्स क्लिक हिअर, अँड let's see where we are. So we are at home ubuntu, जो पाथ आपण इकडे दिलेला home ubuntu, आणि त्याच्यामध्ये readme.md नावाची फाईल असायला हवी. सो इकडे तुम्ही बघताय readme.md नावाची फाईल इकडे आता कॉपी झालेली आहे. दॅट मीन्स हा जो फाईल प्रोव्हिजनर आहे हा फाईल प्रोव्हिजनर यूज करून जर तुम्हाला कोणतीही फाईल किंवा एखादी शेल स्क्रिप्ट असेल किंवा एखादा प्रोजेक्ट असेल, फोल्डर असेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही एखाद्या सोर्सवरून डेस्टिनेशनवरती इझिली कॉपी करू शकता. त्याच्यानंतर जो प्रोव्हिजनर आहे तो आहे आपला
रिमोट एक्झिकचा. सो आता रिमोट एक्झिकसाठी जो सिंटॅक्स आहे तो काही असा आहे, कंट्रोल सी आणि जर इकडे पेस्ट केलं आणि ओके. सो प्रोव्हिजनर, त्याच्यानंतर जो प्रोव्हिजनरचा टाईप आपल्याला यूज करायचा आहे आणि त्याच्या आतमध्ये इनलाईन नावाचा एक ब्लॉक आहे. इकडे आपण जी पण कमांड आपल्याला एक्झिक्यूट करायची असेल ती कमांड आपण इकडे देऊ शकतो. जर आपल्याला कोणती शेल स्क्रिप्ट रन करायची आहे किंवा काही सॉफ्टवेअर्स फॉर एक्झाम्पल NGINX किंवा कोणताही टूल वगैरे जर इन्स्टॉल करायचा असेल तर त्याच्या रिलेटेड कमांड पण आपण इकडे देऊ शकतो. त्याच्यानंतर जो अजून एक प्रोव्हिजनर आपण बघितलेला तो होता लोकल एक्झिक. आता ह्या लोकल एक्झिकमध्ये आपल्याकडे जो सिंटॅक्स आहे तो काही असा आहे. ह्याच्यामध्ये आपण सेम कमांड देऊ शकतो बट थोडासा सिंटॅक्स चेंज आहे. इफ आय कंट्रोल सी अँड कंट्रोल व्ही हिअर. ओके. सो इकडे काय की टेराफॉर्म रॅन सक्सेसफुली हा एक output.txt मध्ये सेव्ह करेल. सो ह्याच्यासाठी व्हॉट विल आय डू इज की पहिला ह्याला कमेंट करतो आणि कमेंट करून पहिला आपण जे पण क्रिएट केलं ते आपण पहिला डिस्ट्रॉय करूया. टेराफॉर्म डिस्ट्रॉय केल्यानंतर ज्या पण गोष्टी क्रिएट झालेल्या फॉर एक्झाम्पल सिक्युरिटी ग्रुप किंवा हे इन्स्टन्स जे आपण क्रिएट केलेलं तो इन्स्टन्स देखील आता डिलीट होईल. लेट्स वेट फॉर सम टाइम. ऑलराईट. सो डिस्ट्रॉय झालेले आहेत. लेट्स डिलीट दी .terraform फोल्डर बिकॉज वी विल स्टार्ट फ्रेश. हा TF स्टेट लॉग फाईल आणि हा फोल्डर. लेट्स डिलीट एव्हरीथिंग. डिलीट केल्यानंतर जो फाईल प्रोव्हिजनर होता त्याला आपण कमेंट करूया बिकॉज वी आर नॉट गोइंग टू यूज दॅट. वी आर गोइंग टू चेक हाऊ द लोकल प्रोव्हिजनर इज बिंग युज्ड. सो या केसमध्ये लेट्स रन टेराफॉर्म इनिट अगेन. ओके, टेराफॉर्म इनिट झालेलं आहे. लेट्स रन टेराफॉर्म अप्लाय आणि टेराफॉर्म अप्लाय केल्यानंतर अगेन त्या अप्लाय कमांडच्या आउटपुटमध्ये आपल्याला ह्या प्रोव्हिजनर रिलेटेड देखील लॉग्स दिसतील. सो लेट्स वेट फॉर सम टाइम. अगेन EC2 इन्स्टन्स क्रिएशन, सिक्युरिटी ग्रुप क्रिएशन ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि इकडेच जी पण आपण इकडे कमांड दिलेली इको टेराफॉर्म रन सक्सेसफुली ह्याचं आउटपुट एका output.txt मध्ये गेलं पाहिजे. ते तुम्हाला इकडे पण दिसेल. प्रोव्हिजनिंग विथ लोकल एक्झिक असं इकडे काही लॉगमध्ये दिसतं आणि त्याच्यासोबत इफ यू सी output.txt मध्ये टेराफॉर्म रॅन सक्सेसफुली असं देखील आलेलं आहे. सो दिस वे तुम्ही टेराफॉर्म प्रोव्हिजनर यूज करून जर काही तुम्हाला लॉगिंग करायची असेल किंवा एखाद्या फाईलमध्ये जर काही स्टेप्सचे आउटपुट जर तुम्हाला प्रिंट वगैरे करायचे असेल तर ते सगळे आपण करू शकतो. आता एक इम्पॉर्टंट क्वेश्चन येतो की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की टेराफॉर्म प्रोव्हिजनरमध्ये आपल्याला 3 टाईप आहेत. एक तर लोकल आहे, रिमोट आहे आणि फाईल आहे. ह्या 3 गोष्टी आपल्याला टेराफॉर्म यूज करूनच करणं गरजेचं आहे का? सो द आन्सर इज नो. आपल्याकडे खूप सारे टूल्स अवेलेबल आहेत जे ह्या सगळ्या गोष्टी खूप इझिली करतात आणि खूप एफिशियंटली पण करतात. फॉर एक्झाम्पल Ansible यूज करू शकता. Ansibleमध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप इझिली होतात. प्लेबुक्स लिहायच्यात आणि प्लेबुक्स लिहून आपण इझिली ह्या सगळ्या गोष्टी आपण Ansible यूज करून खूप एफिशियंट वेमध्ये पण करू शकतो. आणि टेराफॉर्मचे प्रोव्हिजनर ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस आपल्याला मल्टिपल इश्यूज पण येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल जर कधी नेटवर्क वगैरे ड्रॉप झाला तर तुमची जी टेराफॉर्मची पूर्ण स्क्रिप्ट आहे ती पण फेल होऊ शकते. SSHचा टाइमआउट येऊ शकतो आणि मेन गोष्ट म्हणजे टेराफॉर्मने ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रोव्हिजनर यूज करून ज्या पण गोष्टी करणार आहेत त्या कन्फर्म केल्या आहेत की नाहीत ह्याची काही एक गॅरंटी आपल्याला मिळत नाही, कारण आपण त्या गोष्टी डिबग देखील करू शकत नाही. सो दॅट्स द रिझन की डिबगिंग आपल्यासाठी खूप डिफिकल्ट होऊन जाते. SSH टाइमआउट वगैरे जर झाले तर ते SSH टाइमआउट ट्रॅक करणं पण खूप डिफिकल्ट होऊन जातं. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे ट्राय करा की प्रोव्हिजनर्स अवॉइड करून तुम्ही Ansible सारखे टूल वापराल सो दॅट ज्या प्लेबुक्स असतील त्या खूप एफिशियंटली आणि एलिगंट वेमध्ये तुमचे जे पण कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटचे जे पण कामं आहेत ती कामं इझिली होऊ शकतात. सो अजून एक मुद्दा म्हणजे की प्रोव्हिजनर तेवढा इम्पॉर्टंट आहे का? सो ऑल्दो हा प्रोव्हिजनर आपण डे टू डे लाईफमध्ये यूज नाही करणार तरी पण इंटरव्ह्यूच्या पर्स्पेक्टिव्हने जर विचारलं तर इंटरव्ह्यूच्या पर्स्पेक्टिव्हने हा टॉपिक इम्पॉर्टंट असतो की टेराफॉर्म ॲज अ टूल आणि त्याच्या कॅपॅबिलिटी किती आहेत ह्या एक्सप्लेन करताना आपण प्रोव्हिजनर देखील एक्सप्लेन करू शकतो अलॉंग विथ स्टेट आणि बाकीचं स्टेट लॉकिंग असेल किंवा रिमोट बॅकएंड असेल ह्या सगळ्या गोष्टींसोबत तुम्ही प्रोव्हिजनरसुद्धा जर इझिली एक्सप्लेन करू शकत असाल तर तो इंटरव्ह्यूमध्ये तुमचा एक चांगला इम्पॅक्ट पडू शकतो.
सो आय होप प्रोव्हिजनर्स म्हणजे काय आता तुम्हाला समजलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर यू आर सबस्क्रायबिंग टू द चॅनल ॲज वेल. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साईड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.